नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. इतक्यात घरी परत जायला मन घेत नव्हतं. आपला अनभिन्नपणा त्याला क्षणोक्षणी जाणवत होता. हे सर्व अनुभवच इतके विलक्षण होते, इतके चाकोरी बाहेरचे होते की त्यांचा अन्वयार्थ लावणं, भविष्यात त्यांची दिशा काय राहील याचा अंदाज करणं सर्वच त्याच्या आवाक्यापलीकडचं होतं. वेगवेगळ्या शास्त्रांची गाईड असतात. यांत्रिकी म्हणा, वास्तुशास्त्र म्हणा, अर्थशास्त्र म्हणा, सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा माणूसही 4 पुस्तकं वाचून त्या विषयातलं निदान प्राथमिक ज्ञान तरी खासच मिळवू शकला असता. पण त्याला जे अनुभव येत होते त्याचं विवरण कुठे सापडणार? आणि या शास्त्रात काही तज्ज्ञ पारंगत असतीलही, पण ते इंजिनियर, आर्किटेक्ट, डॉक्टर, आर्थिक सल्लागार, वकील यांच्यासारख्या दारावर पाट्या लावून खासच बसलेले नसणार. कारण या घटनाही अंधारात होतात आणि त्यांचे तांत्रिकही स्वतःला अनामिक ठेवून वावरत असणार. स्कूटरवर बसल्यावर पाऊस पुढच्या डिकीत ठेवण्यासाठी त्याने हात घेतला. इतका जड का लागत होता? चेन उघडून त्याने आत नजर टाकली. आत खूप किल्ल्या होत्या. बंगल्याच्या कुलुपासाठी त्याने बनवून घेतलेल्या, शिवाय त्या दासांनी दिलेल्या ऑफिसच्या किल्ल्या. त्यातच वखारीच्याही दाराची किल्ली होती. तिकडे एक चक्कर टाकायला काय हरकत होती? नाहीतरी तो आता रिकामाच होता. त्याने स्कूटर त्या दिशेकडे काढली. शाळा, कॉलेज, ऑफिस यांची वर्दळ सुरू झाली होती, पण तो आपापल्या कामात व्यग्र होता. वखारीच्या मोठ्या दारापाशी स्कूटर उभी करून वखारीचं दार उघडणाऱ्या श्रीधरकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. वखारीचं मोठं दार करकरत आत उघडलं. बाहेर चकचकीत ऊन होतं. त्याच्या तुलनेने आतला भाग जवळजवळ अंधारातच होता. आतल्या अंधुक प्रकाशाची डोळ्यांना सवय होईपर्यंत श्रीधर दाराबाहेरच उभा राहिला आणि मग त्याने आत पाय टाकला आणि आपल्या मागे मोठं दार लोटून घेतलं. उजव्या हाताची भिंत चाचपताच बटनाचं पॅनल हाताला लागलं. त्यावरची 2-3 बटनं खटाखटा दाबताच आतले दिवे लागले. पुढे टाकण्यासाठी त्याने पाऊल उचललं होतं, पण त्याने घाईने मागे घेतलं. कारण वखारीतलं सगळं सामान एखाद्या चक्रीवादळात सापडल्यासारखं अस्ताव्यस्तपणे सर्वत्र पसरलं होतं. हा शोध कुणी आणि कशासाठी घेतला होता याची श्रीधरला पूर्ण कल्पना होती. आणि इथे ते दागिने पैसे न सापडल्याने त्याचा रोख मग श्रीधरच्या ब्लॉककडे वळाला होता. हा शोध कशासाठी? ज्याचं स्वरूप अमानवी आहे त्याला या मानवी अलंकाराची काय आसक्ती? आणि नोटा, पैसा हे तर केवळ मालकीचे संकेत. त्यांना स्वतंत्र मूल्य काहीही नाही. त्यांच्याशी काय कर्तव्य? पण त्या क्षणीही त्याला समजत होतं हे प्रश्न वाटतात तसे साधे नाहीत आणि निरर्थकही नाहीत. भक्ष आणि शिकारी, मर्त्य आणि मारेकरी, शोषक आणि शोषित असं हे नातं होतं. या संपत्तीचा, दागिन्यांचा संबंध भक्ष्याशी होता आणि कोणत्या ना कोणत्या अगम्य मार्गाने शिकारी अजूनही त्या मागावर येत होता. तो विचार श्रीधरने सध्यापुरता बाजूला ठेवला. आपल्या मागे त्याने दाराला आतून कडी लावली आणि वाटेतलं सामान बाजूला करीत सर्व खोल्यांची नीट तपासणी केली. सामानावर, कपड्यांवर, दारखिडक्यांवर राखट काळसर रंगाचे डाग होते. शोधणाराचे हे ठसे मागे राहिले होते. त्यांना फिंगरप्रिंट म्हणा किंवा क्लॉप्रिंट म्हणा. सर्व खोल्या पाहून झाल्यावर श्रीधर वखारीतून बाहेर पडला. त्याची खात्री होती आता त्याला पुन्हा इथे येण्याची आवश्यकता नाही. या भेटीने एक मात्र साध्य झालं होतं. त्याच्या ब्लॉकला दिलेली भेट हा वखारीला दिलेल्या भेटीनंतरचा टप्पा होता. जणू काही सारं द्रव्य एका अदृश्य धाग्यातच गुंतलेलं होतं आणि त्या धाग्यावरून हा शिकारी त्याच्यापर्यंत पोहोचला होता. श्रीधरचा विश्वास होता की आता आपला आणि अरुणाचा त्यात कुठेही संबंध येणार नाही. धनाच्या शोधाचा त्याचा असा एखादा अगम्य मार्ग असेलच. तर आता त्याला तो मार्ग सरळ नदीच्या तळाशी साचलेल्या चिखलातच घेऊन जाईल. संध्याकाळी अरुणाची भेट झालीच. गेला होतात बंगल्यावर? तिचा पहिलाच प्रश्न. गेलो होतो. श्रीधरने सर्व काही सांगितलं. सर्व समजण्याचा तिला हक्कच होता आणि शिवाय ती जराशी सावधही राहील. त्या धनाचा विचार करता करता मनाला अस्वस्थ करणारा एक विचार मनात येऊन गेला होता. बंगल्यातल्या हत्याकांडात बळी गेलेल्यांची ही मालमत्ता होती. त्यांचा माग कसा लागत होता? एकच वाईट अर्थ निघू शकत होता. बळींचा स्वाहाकार झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीचा काही ना काही अंश
हत्याराला उपलब्ध होत होता. पण म्हणजे अरुणालाही धोका होता, कारण तिचे आईवडीलच त्या सैतानी यज्ञात बळी गेले होते आणि अरुणा तर त्यांची एकुलती एक मुलगी. तिची स्मृती. त्याने अरुणाला अप्रत्यक्षपणे शक्य तितक्या कल्पना देण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष बोलला असता तरी सर्व आठवणी जाग्या होऊन तिला उगाचच क्लेश झाले असते. तिला त्या प्रकरणातला गंभीरपणा बरोबर समजला असेल अशी आशाच फक्त तो करू शकत होता. आता काय करायचा तुमचा विचार आहे, ती विचारत होती. सध्या तरी काही नाही. त्याने एक थाप मारली. त्याच्या मनातला विचार त्याने बोलून दाखवला असता तर तिचा जीव अक्षरशः टांगणीला लागला असता. हजारांच्या संख्येने राड्यारोड्यातल्या फटीत जाणाऱ्या त्या मुंग्यांच्या रांगा आणि त्या तळ्यातून एकामागून एक येणारे दुर्गंधीयुक्त वायूने भरलेले बुडबुडे, त्याच्या डोळ्यांसमोरून ते दृश्य हलतच नव्हतं. मुंग्यांना ज्ञानी, सेंटियंट, विचारशील खासच म्हणता येणार नाही. त्यांची समाजरचना क्लिष्ट आणि विस्मयकारक असली तरी त्यामागे बुद्धी, कार्यकारण भाव नव्हता. लक्षावधी वर्षांच्या पुनरावृत्तीने निर्माण झालेल्या त्या इन्स्टिंक्ट होत्या. पण त्या मुंग्या कोणाचे हस्तक म्हणून कार्य करीत असतील तर त्यांचा नाश करता येईल. तोच प्रकार तळ्याचा. एखादी वनस्पती वायू निर्माण करीत असेल, ती वनस्पती नष्ट करून टाकणं शक्य होतं. मग पाहू, तो स्वतःशी विचार करीत होता. अंधार 6:15 पडला होता. श्रीधर अरुणाला हॉस्टेलवर सोडून स्कूटर बाहेरच ठेवून तो वर ब्लॉकमध्ये गेला. दाराच्या आतच त्याने त्या 2 पिशव्या तयार करून ठेवल्या होत्या. त्यांचे बंध एकत्र बांधून त्यांना एक बरीच लांब दोरी बांधलेली होती. त्या पिशव्या घेऊन श्रीधर परत खाली आला. स्कूटर बंगल्याच्या गेटपाशी न थांबवता शेजारच्या बोळात थांबवली. इथे तर गडद काळोख होता. बोळात वळतानाच त्याने इंजिन बंद केलं होतं. गार हवेत आवाज खूप लांबवर पोहोचतो. सरावाने त्याला भिंतीपासची शिडी जागा अंधारातही सहज सापडली. शिडी भिंतीला अजूनही तशीच लोंबकळत होती. दोन्ही पिशव्या एका हातात घेऊन तो सावकाश शिडीवर चढला. भिंतीच्या माथ्यावर पोहोचला आणि तिथे बसला. दोन्ही पिशव्या बांधलेली दोरी हातात घेऊन त्या दोरीच्या सहाय्याने त्याने पिशव्या अलगद खालच्या आवारात सोडल्या. दोन्ही पिशव्यात डबे होते. फक्त एकदाच डबा भिंतीवर आपटल्याचा अगदी बारीकसा आवाज आला. पिशव्या जमिनीला टेकताच हातातला दोर त्याने खाली सोडून दिला आणि मग त्याने नजर समोर वळवली. भग्नवाड्याच्या अवशेषांवर अगदी पातळसर धुक्याचा थर तरंगत होता. त्या धुक्याच्या थरातून आवाज आला आणि त्या मागोमाग, परत जावं हे बरं, ही जागा चांगली नव्हती. बंगल्याकडे पाठ फिरवून तो शिडीवरून सावकाश खाली आला. सकाळी 9ला तो गेटपाशी आला तेव्हा तिथे पहाऱ्यावर पोलीस नव्हता, कोणीही नव्हतं. गेट नुसतं लोटलेलं होतं. तिथे शिपाई नेमलेला असेलही, पण एकटा उभा राहून कंटाळणारच. गेला असेल चहाच्या एखाद्या कपासाठी. श्रीधर गेटमधून आत आला. गेट परत पहिल्यासारखं ओढून ठेवलं. गुलमोहराच्या झाडामागे भिंतीच्या पायथ्याशी त्या पिशव्या होत्या. त्या त्याने उचलल्या आणि त्या घेऊन तो चौथऱ्यावर आला. आता त्याने पिशव्यातले डबे बाहेर काढले. एका डब्यात अत्यंत जालीम असं कीटकनाशक होतं आणि दुसऱ्यात अत्यंत जालीम असं तणनाशक होतं. एका 100 अशा प्रमाणात पाणी मिसळा अशी डब्यावर सूचना होती. श्रीधरने ते मिश्रण त्यापेक्षा जास्त तीव्र बनवलं होतं. कीटकनाशकाचा डबा उघडून तो पुढे आला. तकतकत्या काळ्या रंगाच्या मुंग्यांच्या रांगा आपल्या मार्गावरून चालल्याच होत्या. त्यांना दिवस रात्र विश्रांती हे काही माहीतच नसावं. ज्या ज्या जागी खाली जात होत्या तिथली एक अर्धी वीट त्याने दूर केली. एक मुंगी बोटावर चढली असावी. ती बोटाला अशी काही कडकडून चावली की तोंडातून हाय अशी आरोळीच निघाली. हातातला डबा जवळजवळ पडलाच. डबा खाली ठेवून त्याने हाताचं बोट पाहिलं. मुंगी अजून तिथेच होती. दुसऱ्या हाताने चिमटीने त्याने तिला खेचून काढली. बोटाखाली चिरडली. बोटाची आग होत होती. अशा मुंग्या शेकड्यांच्या, हजारांच्या संख्येने एखाद्याच्या अंगावर चढल्या तर? वास्तविक मुंगी म्हणजे कीटक, खऱ्या अर्थाने निर्बुद्ध कीटक. आपणच भाबडेपणाने त्यांना नाना मानवी भावभावना चिकटवतो. त्यांना वेदना जाणवेल पण त्यामागचं कारण समजणार नाही. त्या एका डंखाने त्यांच्या मनातली भाबडी सहानुभूती पार गेली होती. सर्व डबाचा डबा त्याने त्या राड्याखाली रिकामा केला. पुढच्या हजारो मुंग्या त्या विषाच्या प्रभावाखाली मेल्या तरी मागच्या हजारो त्याच वाटेने येणार होत्या आणि जीव गमावणार. त्यांना कोणता कार्यकारण भाव? श्रीधर जोत्यावरून खाली उतरला. त्या तळ्यापाशी आला. बुडबुडा पृष्ठावर आला, फुटला. श्रीधरने तणनाशकाच्या डब्याचं झाकण उघडलं आणि तो सर्व डबाच त्या तळ्याच्या पाण्यात रिकामा केला. या 2 कृतींचा काही परिणाम होणार होता का? परिणाम झाला तर तो श्रीधरला दिसणार होता का? पण त्याला उमगलं
आपल्या सगळ्याच क्रिया काही गृहितांवर आधारित आहेत. मुळातच गृहित चूक असली तरी काहीच परिणाम होणार नाही. मागे चौथऱ्यावर आवाज आला. हे कसले आवाज होत होते त्याला कळत नव्हतं. एखादा लाकडाचा तुकडा कठीण खडकावर आपटल्यासारखा तो आवाज वाटत होता. योगायोगाने होत होता. काही दगड गोटे डबर वजनाने एकमेकांवर सरकून होत होता का त्याला माहीत नव्हतं. 1-2 मिनिटं तो तिथे उभा होता. तळ्यातून वर येणारे बुडबुडे थांबलेले दिसण्यासारखा तो एकमेव परिणाम होता. सकाळची वेळ. बाहेर हम रस्त्यावरून शहरातल्या लोकांची ये जा धावपळ क्रियाकर्म चालू असतील, पण इथे हालचाल नव्हती. आवाज नव्हता. विलक्षण शांतता होती. त्याला निघायला हवं होतं. ब्लॉकवर परत यायला 11 वाजले. आता फोन खणखणत होता. त्याने घाई केली नाही. महत्त्वाचं काम असलं तर फोन करणारा फोन उचलायला जाण्याची वाट पाहिल किंवा काही वेळाने परत फोन करेल, पण फोनची घंटी खणखणतच राहिली. त्याने फोन उचलला. फोन ऑफिसचा होता. पानसे म्हणताच तिकडून जरा थांबा हा असा निरोप आला. मग फोनवर त्याचे साहेबच स्वतः आले. श्रीधर, त्यांनी विचारलं. यस सर. अरे हा काय प्रकार आहे? गेले 5 दिवस? सर माझा नाईलाज आहे, यायला जमणारच नाही. पण आधी कल्पना नाही का द्यायचीस? सर मलाच कल्पना नव्हती. श्रीधर मला तुझा रेकॉर्ड माहीत आहे. खूप दिवसात तू रजेवर गेला नाहीस हेही माहीत आहे. तू असं कर, 4-5 दिवसांपूर्वीची तारीख घालून एक फॉर्मल अर्ज पाठव रजेकरिता. ठीक आहे? ठीक आहे सर, थँक्यू. करून टाक तेवढं. श्रीधरने फोन खाली ठेवला न ठेवला तोच घंटी पुन्हा खणखणली. फोनवर अरुणा होती. श्रीधर, तिचा आवाज जरासा चमत्कारिक येत होता. अरुणा, काय ग? कितीतरी वेळची मी फोन करायला प्रयत्न करते आहे, पण नुसती घंटा वाजत होती आणि आता एंगेज टोन लागत होता. मी बाहेर गेलो होतो, आताच परत येतो आहे. ऑफिसचा फोन होता. पण तू फोन कशासाठी करत होतीस? जरा इकडे येता का? पण निदान सांग तरी काय आहे ते. नाही, फोनवरून सांगण्यासारखं नाही, तुम्हीच या. येतो. 20 मिनिटात तो हॉस्टेलवर पोहोचला. अरुणा खालच्या लॉन्जमध्येच होती. तिचा चेहरा ओढलेला वाटत होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. डोळ्यात लाली होती. तो आत येताच तिने त्याला बरोबर येण्याची खूण केली आणि ती वर निघाली. एकेका मजल्यावर 3 प्रशस्त खोल्या होत्या. प्रत्येकी 3घींची राहण्याची सोय होती. अरुणाने मधली खोली उघडली. तिच्या मागोमाग श्रीधर आत गेला. दारापाशीच उभे राहून अरुणाने भिंतीजवळच्या कॉटकडे बोट केलं. श्रीधर जवळ जाऊन पाहू लागला. पलंगपोसावर, उशीवर, कॉटच्या कठड्यावर राखाट काळसर रंगाचे डाग होते. घाणेरडा हात ओढावा तशा खुणा होत्या आणि उशी पलंगपोस 2 ठिकाणी फाटला होता. आखोटे गेले होते. बोटांच्या नख्या अणुकुचीदार असतील तर त्या कापडात अडकून असे आखोटे गेले असावेत. माझ्या बरोबरच्या 2 बहिणी आहेत, अरुणा म्हणाली. संध्याकाळी इथे तुम्ही मला आणून सोडलं तर वर येऊन पाहते तर त्यांच्यापैकी कोणीच हजर नाही. 8 वाजेपर्यंत वाट पाहिली आणि मग खाली बाईच्याकडे चौकशी केली की त्या 2-3 दिवसांकरिता गावी गेल्या आहेत. काहीतरी लग्न वगैरे आहे वाटतं. आधी काही विशेष वाटलं नाही, पण रात्रीची लवकर झोप येईना. एकटी होते. भीती वाटायला लागली. अगदी स्वाभाविकच आहे, श्रीधर म्हणाला. गेल्या काही दिवसात तू कितीतरी चमत्कारिक गोष्टी ऐकल्या आहेस, पाहिल्या आहेस. नर्वस वाटणारच मग. समोरच्या भिंतीत एक दार होतं. ते लावलेलं होतं. तिकडे बोट करीत अरुणा म्हणाली. ते दार आहे ना, ते शेजारच्या खोलीत उघडतं आणि ते दार होतं म्हणून मी वाचले. झोपताना तिने दाराला कडी लावली होती. वरचा बोल्टही सरकवला होता. खोलीच्या 2 खिडक्या आतून बंद करून घेतल्या होत्या. गारवा तर होताच, त्यापेक्षा सुरक्षित वाटावं हे मुख्य कारण होतं. गेले 2-3 दिवस ती श्रीधरच्या ब्लॉकवर राहत होती. त्याचा केवढा आधार होता. आता इथेही पहिले 2-3 दिवस त्या 2 बहिणींचा सहवास होता. प्रत्यक्ष बोलणी झाली नव्हती तरी त्यांचा केवळ खोलीत असल्यानेच केवढा दिलासा लाभत होता. तशी ती सर्वसाधारण तरुणीच अतिशय धाडसी नाही किंवा अगदी भित्रीही नाही, पण गेल्या काही दिवसातले प्रसंगच मनाचा धीर खचवणारे होते. म्हणून कंपनी हवी होती आणि आता अशी अचानक तिच्यावर एकटीने रात्र घालवायची वेळ आली होती. खोलीत रातदिवा नव्हता आणि खोलीतला दिवा मालवायची तिची हिंमत होत नव्हती. शेवटी तिने बल्बवर एक दाट रंगाचा कपडा टाकला. त्याने प्रकाश खूपच सौम्य झाला. आडवी झाली तेव्हा झोप येईल की नाही याची शंकाच वाटत होती, पण अर्थात झोप लागलीच. रात्रीच केव्हा तरी ती झोपेतून जागी झाली होती. खोली इतकी गरम झाली होती की अंगावरची शाल नकोशी वाटत होती. तरीही जाग अर्धवटच होती. मग कसला तरी वास जाणवला. जळल्यासारखा, करपल्यासारखा वास. अर्ध झोपेतही मेंदू काम करीतच होता. आपल्या खोलीत काही गॅस वगैरे नाही. आपण चहा सुद्धा इथे बनवत नाही. त्या 2 बहिणीच
एकदम जाणीव झाली, आपण आज रात्री एकट्याच आहोत. अरुणा कडबडून जागी झाली, पूर्ण शुद्धीवर आली. इथे थांबायला नको, मनात विचार आला. नजर दाराकडे गेली. दाराच्या आतच काहीतरी उभं होतं. तिथूनच तो जळका वास येत होता. आवाजही येत होता. संमिश्र आवाज, हसण्याचे, रडण्याचे, विव्हळण्याचे, बडबडण्याचे. नजर सुटकेसाठी खोलीभर सैरभैर फिरत होती. खिडक्यांना गज होते, शिवाय दुसरा मजला. मग नजर शेजारच्या खोलीला जोडणाऱ्या दाराकडे गेली. अरुणा तशीच धावत धावत दारापाशी आली. दारावर बुक्क्या थापा मारायला लागली. मागे वळून पाहायची तिची हिंमतच नव्हती. दारावरच्या थापा चालूच होत्या. तिच्या बेभान अवस्थेत पलीकडच्या खोलीतून आलेल्या "हो हो थांबा" या शब्दांचीही तिला जाण नव्हती. एकदम दार उघडलं गेलं. ती जवळजवळ आत पडलीच. 2 पावलं कशी तरी धडपडत आत गेली. मनात एक विचार होता, आपल्या खोलीत काहीतरी आहे, दार लावायला हवं. तिने आपल्या मागे दार बंद केलं, बोल्ट सरकवला आणि मग ती दाराला पाठ लावून धापा टाकत उभी राहिली. काय झालं, काय झालं? खोलीतल्या दोघी विचारत होत्या. खोलीत तिने एकदम शब्द आखडते घेतले. कारण होतं, नेमक्या त्या दोघी दार उघडून पाहायला जायच्या आणि नको ते व्हायचं. आणि तो भास भ्रम असला तर त्यांचा आणखीनच गैरसमज व्हायचा. मला काहीतरी वाईट स्वप्न पडलं होतं. त्या दोघी जरा प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होत्या. खोलीत मी आज एकटीच होते ना. त्या दोघी गावाला गेल्या आहेत. झोपतानाच नर्वस वाटत होतं. त्यानेच काहीतरी स्वप्न पडलं असेल. आपलं स्पष्टीकरण लंगडं आहे याची तिला जाणीव होती, पण तिचा निरुपाय होता. मी उरलेली रात्री इथे थांबू का? तिकडे मला एकटीला अजिबात स्वस्थ वाटायचं नाही. मग थांबा की, त्यात काय मोठं. नाहीतर एक जास्तीचा कॉट आहेच इथे. उरलेला रात्रीचा वेळ नुसता कूस बदलण्यात गेला होता. त्या भयानक अनुभवानंतर झोप येणार तरी कशी? नुसत्या आठवणीनेही अंगावर शहाऱ्या मागून शहारे येत होते. तिला जाग आलीच नसती तर, किंवा उशिरा आली असती तर, किंवा हे मधलं दार नसतं तर. सर्वच शक्यता एकाहून दुसरी वाईट अशा होत्या, जीवाचा थरकाप करणाऱ्या होत्या. 8च्या सुमारास त्या दोघी कामावर जात असत. तोपर्यंत तिने डोक्यावर पांघरून घेऊन झोपेचं नाटक केलं आणि त्यांची निघायची वेळ झाली तेव्हा तिने डोक्यावरचं पांघरून काढलं. लागली होती का झोप? एकीने विचारलं. हो, आणि रात्री अपरात्री तुम्हाला त्रास दिल्याबद्दल तुमची माफी मागायला हवी. अगदी ऐन वेळे. अहो किती करता त्याचं. आमची जायची वेळ झाली. नाही जा ना, मी खोलीत जाते, मागे दार लावून घ्या. आणि थँक्यू. दार उघडून खोलीत पाय टाकण्याचा आविर्भाव तर ती अगदी मन लावून करत होती, पण क्षणाक्षणाला जीव गोळा होत होता. खोलीत काय असेल? पण तिने आपल्या मागे दार बंद करून घेतलं आणि खोलीभर नजर टाकली. तेव्हा दिसलं की खोली रिकामी होती. पण नीट पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं, आता रिकामी होती, पण रात्री रिकामी नव्हती. कोणाच्या तरी वावराच्या खुणा सर्व खोलीभर उमटल्या होत्या. दाराच्या आतच काळपट राखाडी रंगाचे डाग होते. तेच डाग खाटेपर्यंत आले होते. कपडे वगैरे जरा नीटनेटके करून, केस नीट करून ती खाली आली होती आणि तेव्हापासून श्रीधरला फोन लावत होती. जसा तास उलटून गेला आणि फोन उचलायला जाईना तशी तिच्या जीवाची तगमग वाढतच चालली होती. आधारासाठी, मदतीसाठी वळण्यासारखा श्रीधरच एकटा होता आणि तोच भेटला नाही तर ती काय करणार? शेवटी एकदाचा श्रीधर फोनवर आला होता. सांगता सांगता तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. स्टेडी श्रीधर म्हणाला. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्या पुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.